Hello everyone. Today we are going to discuss about antiviral agent. This antiviral agent point is the last topic of our unit number 3 जो आज आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि हेन्स आपला जो युनिट नंबर 3 आहे आज कंप्लीट होणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार होतो व्हेरियस डिसीजबद्दल जे व्हायरस थ्रू कॉज होतात लाईक पोलिओ, रॅबिज, चिकनपॉक्स, स्मॉलपॉक्स, हर्ब सिम्प्लेक्स, हेपॅटायटिस बी, सी अशा व्हेरियस डिसीजबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. हे डिसीज कशामुळे कॉज होतात तर व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे जे हे डिसीज कॉज होतात त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. हा जो व्हायरस आहे नेमका कशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन कॉज करतो याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. अँटीव्हायरल एजंट म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग आहे असायक्लोव्हिर, जो मोस्ट ऑफ द टाइम एक्झाममध्ये डायरेक्टली विचारला गेला. डायरेक्टली असायक्लोव्हिरवरती सिंथेसिस मेकॅनिझम ऑफ ॲक्शन विचारले गेले आहे. सो आपण ह्या ड्रगवरती डिस्कस करणार आहोत. ह्या ड्रगचा नेमका मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, कशाप्रकारे हा ड्रग त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो हे सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे. प्लस सिंथेसिस सुद्धा बघायचं आहे. अगेन जे व्हेरियस ड्रग्स ह्या कॅटेगरीमध्ये प्रेझेंट आहे त्या सगळ्या ड्रग्सचे आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे. स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी थ्रू आपण ह्या ड्रग्सचा स्टडी करणार आहोत. सो दॅट स्ट्रक्चर लक्षात ठेवताना मेमराईज करताना स्टुडंट्सला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जाणार नाही. सो गाईज आजचा जो लेक्चर आहे तो भरपूर इंटरेस्टिंग असा होणार आहे. भरपूर असे पॉईंट्स आपल्याला आज कव्हर करणार आहे. सो लेक्चर कम्प्लिटली अटेंड कर सो दॅट तुम्हाला सगळे पॉईंट क्लिअर होणार. चला तर आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. मी पल्लवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपलं मराठी चॅनल आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. The students, viruses are the obligate parasites which are multiplies only inside the host cell. म्हणजेच काय तर असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे फक्त आणि फक्त होस्ट सेलमध्येच मल्टिप्लाय होतात. याचे अर्थ काय, होस्ट सेलमध्ये मल्टिप्लाय होणं म्हणजेच काय किंवा ऑब्लिगेट्स पॅरासाइट्स म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल हा एक व्हायरस आहे जो एक्सटर्नली एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहे. तर हा व्हायरस जोपर्यंत एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहे तोपर्यंत तो एक इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ग्रोथ होत नाही, कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन तो कॉज करत नाही. बट हा एक होस्ट आहे. फॉर एक्झाम्पल हा एक ह्युमन बिंग आहे आणि ह्या ह्युमन बिंगमध्ये हा व्हायरस जेव्हा एंटर करतो तेव्हा तो त्याच्या ॲक्टिव्ह साईडमध्ये जातो. ॲक्टिव्ह साईडमध्ये का जातो तर जर व्हायरसचं आपण स्ट्रक्चर बघितलं तर ॲक्टिव्ह होण्याचं मेन रिझन आहे व्हायरसचं स्ट्रक्चर. स्टुडंट्स जे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केला होता बॅक्टेरियाबद्दल आपल्याला जेव्हा आपण बॅक्टेरियल डिसीज आणि त्याचे ड्रग्सबद्दल डिस्कस केलं होतं तेव्हा आपण बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर बघितलं होतं की बॅक्टेरियामध्ये काय असतं, एक्सटर्नली सेल वॉल असतं, न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट असतं, याच्यामध्ये व्हेरियस ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात जो काय करतो बॅक्टेरिया सेलमध्ये DNA सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस आणि व्हेरियस बायोलॉजिकल रिएक्शन कॅरीड आउट करतात. जेव्हा आपण बॅक्टेरियावरती डिस्कस केलं होतं तेव्हा आपण बघितलं हा जो बॅक्टेरिया आहे तो नेकेड आयने आपण बघू शकत नाही, बट अंडर मायक्रोस्कोप आपण ह्या बॅक्टेरियाला ऑब्झर्व करू शकतो. याचं जे काही मोमेंट आहे ते मोमेंट आपण रेकॉर्ड करू शकतो. बट व्हायरसच्या केसमध्ये तसं होत नाही. व्हायरस हे इतके सूक्ष्म असतात की नेकेड आयनं तर ते विजिबल होतच नाही, बट मायक्रोस्कोपनी सुद्धा ते विजिबल होत नाही. जर व्हायरसला एक्झामाइन करायचं असला तर अल्ट्रा मायक्रोस्कोप किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे या मायक्रोस्कोप थ्रूच आपण फक्त व्हायरसेसचा स्टडी करू शकतो. नॉर्मल जो आपला मायक्रोस्कोप आहे त्याच्यावरती हे व्हायरसेस विजिबल नसतात. तर बॅक्टेरियामध्ये जसे ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात, ज्याप्रमाणे बॅक्टेरिया स्वतःचं फूड डेव्हलप करतो, प्रोटीन सिंथेसिस करतो, तसं व्हायरसच्या केसमध्ये होत नाही. व्हायरसमध्ये जे काही कंटेंट प्रेझेंट असतात ते फक्त त्याची एक्सटर्नल लेअर ज्याला आपण कॅप्सिड म्हणतो आणि न्यूक्लिक ॲसिडच्या स्वरूपात एक DNA किंवा एक RNA प्रेझेंट असतो. ठीक आहे. व्हेरियस व्हायरसेस असतात ज्याच्यामध्ये DNA प्रेझेंट असतो आणि व्हेरियस व्हायरसेस असतात ज्याच्यामध्ये RNA प्रेझेंट असतात. ओनली एकच न्यूक्लिक ॲसिड ह्या व्हायरसेसमध्ये प्रेझेंट असतं. बट मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये तसं होत नाही, बॅक्टेरियामध्ये तसं होत नाही. बॅक्टेरियामध्ये DNA आणि RNA दोन्हीही प्रेझेंट असतो, बट व्हायरसेसमध्ये फक्त आणि फक्त एकच कंटेंट प्रेझेंट असतो. मग अशा वेळेस जेव्हा हा व्हायरस एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये असतो तेव्हा तो इनॅक्टिव्ह असतो, कारण त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे ऑर्गॅनेल्स नाही आहे जे त्याच्यासाठी फूड किंवा एनर्जी प्रोड्यूस करणार. अशा वेळेस हा जर व्हायरस एखाद्या होस्ट सेलमध्ये एंटर्ड करतो तेव्हा तो व्हायरस काय करतो, जो होस्ट सेल आहे, होस्ट सेलमधले जे काही मटेरियल्स आहे, ऑर्गॅनेल्स आहे, एन्झाईम्स आहे, त्या एन्झाईम्सचा यूज करतो आणि स्वतःला डेव्हलप करतो.
स्वतःची एनर्जी प्रोड्यूस करतो. म्हणजेच काय, याला जगायला जे काही लागतं ते सगळं तो कुठनं तयार करतो, ज्याच्यावरती तो एंटर्ड करतो, ज्या होस्ट सेलवरती तो जगतो, ज्याच्या होस्ट सेलमध्ये तो एंटर्ड करतो, त्या होस्ट सेलपासून तो सगळी एनर्जी प्रोव्हाइड करतो. स्वतःचं त्याच्याकडे काहीच नसतं, बट तो सगळं कम्प्लिटली डिपेंड असतो दुसऱ्यावरती. आणि म्हणूनच व्हायरसेसला ऑब्लिगेट पॅरासाईट म्हणतात. पॅरासाईट म्हणजेच काय, तर दुसऱ्यावरती तो कम्प्लिटली अवलंबून असतो, स्वतःचं त्याचं काहीच नसतं, बट जगण्यासाठी जे काही एनर्जी रिक्वायर्ड असते ते सगळी तो होस्ट सेलपासून तो घेत असतो. ओके, हा जो व्हायरस आहे हा काय करतो, होस्ट सेलवरचे सगळे ऑर्गॅनिल्स यूज करतो आणि होस्ट सेलमध्येच तो मल्टिप्लाय होते. होस्ट सेलमध्येच तो काय करतो, DNA रेप्लिकेट करतो, RNA फॉर्म करतो, प्रोटीन सिंथेसिस करतो. एकापासून 2, 2पासून 4, 4पासून 6 असे फास्टली ते मल्टिप्लाय होतात आणि त्यांचं जे काही ग्रोथ आहे ते रॅपिडली होतं. आणि जेव्हा हे व्हायरसेस मल्टिप्लाय होतात तेव्हा काय करतात, एका ऑर्गनमध्ये त्यांनी इन्फेक्शन कॉज केला, फर्दर मूव्ह होतात दुसऱ्या ऑर्गनला इन्फेक्ट करायचा. दुसरा ऑर्गन इन्फेक्ट झाला तर फर्दर ते मूव्ह होतात दुसऱ्या सेलला इन्फेक्ट करायसाठी. ठीक आहे, एक म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर ह्युमनमध्ये जर व्हायरस एंटर झाला तर तो त्याच्या कम्प्लीट बॉडीला इन्फेक्ट करतो. प्लस हा काय करतो, सपोज हा जर एखादा पर्टिक्युलर ह्युमन बिंग आहे आणि हा स्नेझिंग किंवा कॉफिंग करत असणार तर काय करतो, हा व्हायरस याच्या माउथ किंवा नोज थ्रू बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर काय होतं की जेव्हा सेकंड पर्सन याच्या कॉन्टॅक्टमध्ये होतं तर तो सेकंड पर्सनसुद्धा इन्फेक्ट होतो त्या व्हायरसपासून. म्हणजे हा व्हायरस काय करतो, ज्या होस्ट सेलवरती तो जगतो त्याला तर कम्प्लिटली इन्फेक्ट करतोच, बट त्या होस्ट सेलपासून स्प्रेड होऊन अनादर होस्ट सेल पकडतो आणि त्यालासुद्धा तो इन्फेक्ट करतो. जसा कोविड-19 होता. ठीक आहे, प्रिवियस 2 इयर्समध्ये कोविड आला होता, जो कोविडमुळं काय होतं की एक पर्सनला कोविड झाला, तो काय करत होता, विथ द हेल्प ऑफ स्नीझिंग किंवा कफिंग हा जो व्हायरस आहे दुसऱ्या पर्सनमध्ये स्प्रेड होत होता. कोविड काय करतं, स्पेशली जे लंग्स आहे लंग्सला तो इन्फेक्ट करत होता, बाकी अदर पार्टला तो इन्फेक्ट करत नव्हता, फक्त तो लंगमध्ये डेव्हलप्ड होत होता. आणि विथ द हेल्प ऑफ स्नीझिंग म्हणा, कफिंग म्हणा किंवा कॉन्टॅक्टमध्ये एका पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर काय होतं, दुसरा पेशंट हा इन्फेक्ट होत होता, परत याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर कोणता एखादा पीपल आला तर हा काय करणार, त्यालाही कॉन्टॅक्ट करणार. अगेन कुठला एखादा व्यक्ती कॉन्टॅक्ट आला तर त्यालाही इन्फेक्ट करणार. अशा प्रकारे जे कोविड-19चं इन्फेक्शन होतं ते स्प्रेड झालं होतं. सेम होतं HIV व्हायरसमध्ये. HIVचं पण तेच होतं की एखादा पेशंट जर HIV दॅट इज त्याला आपण एड्ससुद्धा म्हणतो, एड्सने जर एखादा पर्सन इन्फेक्ट झाला असणार तर त्या इन्फेक्टेड पेशंटचं जर ब्लड कुठल्या दुसऱ्या हेल्दी पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो काय होणार, HIV ट्रान्सफर होणार हेल्दी पर्सनला. अगेन याच्या ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये जर दुसरे हेल्दी पर्सन आलं तर हा काय करणार, फर्दर ट्रान्सफर होणार अनादर व्यक्तीला. सो अशा प्रकारे हे जे इन्फेक्शन आहे ते स्प्रेड होतं आणि म्हणूनच जे व्हायरस इन्फेक्शन आहे ते खूप डेंजर असतं. आता हे HIV किंवा कोविड-19 मोठे मोठे डिसीज झाले. साधं सिम्पल जर आपण कॉमन कोल्ड बघितला तो सुद्धा एक व्हायरल डिसीज आहे. कॉमन कोल्ड माहिती आहे, एकाला सर्दी झाली की लगेच घरामधल्या सगळ्या फॅमिली मेंबरला सर्दी होतं. ठीक आहे, का तर हे जे काय कॉमन कोल्ड आहे कशा थ्रू होतं तर ते व्हायरस थ्रू होतं. आणि व्हायरसची कॅपॅसिटीज ते असते की तो काय करतो, एका होस्ट सेलमध्ये फास्ट मल्टिप्लाय होतं, फास्ट त्याची ग्रोथ करतं आणि स्प्रेड होतं अनादर होस्ट सेलमध्ये. नाव द क्वेश्चन इज की हा जो व्हायरस आहे कशा प्रकारे होस्ट सेलचे ऑर्गॅनिल्सला यूज करतो आणि कशा प्रकारे तो मल्टिप्लाय होतो. ठीक आहे, कारण याच्याकडे फार असे ऑर्गॅनिल्स नसतात, फक्त DNA किंवा RNA प्रेझेंट असतो आणि जे काही सेल वॉल आहे ज्याला आपण कॅप्सिड म्हणतो ती कॅप्सिड प्रेझेंट असते. मग आता हा जो व्हायरस आहे कशा प्रकारे ग्रोथ होतो आणि कशा प्रकारे हा डेंजरस होतो तर त्याचे काही स्टेजेस असतात. त्या स्टेजेस थ्रू हा व्हायरस जो आहे होस्ट सेलमध्ये डेव्हलप होतो. फर्स्ट थिंग, जेव्हा हा व्हायरस एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट होतो, जर हा व्हायरस एखाद्या होस्ट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तेव्हा काय होतं, फर्स्ट थिंग हा काय करतो त्या होस्ट सेलमध्ये जाऊन अटॅच्ड होतो. ठीक आहे, लाईक दिस अटॅच झाल्यानंतर काय करतो, हा पेनिट्रेट व्हायला लागतो. पेनिट्रेट कशा प्रकारे होतं तर हा काय करतो, ह्या होस्ट सेलच्या आतमध्ये शिरतो. पेनिट्रेट होणे म्हणजे काय तर शिरणे. आणि हे इथे ग्रीनमध्ये जे दिसते ते न्यूक्लिक ॲसिड आहे, DNA आहे जो होस्ट सेलमध्ये प्रेझेंट असतो. हा जो व्हायरस जेव्हा पेनिट्रेट होतो म्हणजे होस्ट सेलमध्ये जेव्हा एंटर्ड करतो, एंटर झाल्यानंतर काय होतं की हा थर्ड स्टेजमध्ये एंटर्ड करतो म्हणजेच अनकोडिंग करतो. अनकोडिंग कशा प्रकारे करतो, ही जी याची आउटर लेअर आहे ती लेअरला तो ओपन करतो.
लेअर ओपन झाली. लेअर ओपन झाल्यामुळे काय होणार की याच्यामध्ये जे काही कंटेंट प्रेझेंट आहे म्हणजे आयदर DNA प्रेझेंट आहे किंवा RNA प्रेझेंट आहे, तर ते काय होणार होस्ट सेलमध्ये एंटर्ड होणार. ठीक आहे, म्हणजे याचे जे काही मटेरियल आहे ते सगळे सेपरेट आउट होणार, अनकोड होणार आणि ते काय होणार कम्प्लिटली जे होस्ट सेल आहे त्याच्यामध्ये स्प्रेड होणार. आफ्टर दॅट जेव्हा अनकोडिंग होते, अनकोडिंग झाल्यानंतर काय होतं की हा जो होस्ट सेल आहे, होस्ट सेलमध्ये DNA सिंथेसिस होतं, रेप्लिकेशन होतं. त्या प्रोसेसमध्ये हा जो व्हायरसमधला जो DNA किंवा RNA प्रेझेंट आहे तो इंटरफेअर करतो. कशा प्रकारे इंटरफेअर करतो तर तुम्हाला इथं दिसत असणार, जे होस्ट सेल आहे, होस्ट सेलमधला जो हा ग्रीन कलरचा बघा DNA दिसतो, ह्या DNAच्या जे काही मध्ये स्पेस असतो त्या स्पेसमध्ये हा व्हायरस RNA किंवा DNAला इन्कॉर्पोरेट करतो आणि त्यामुळं काय होतं की हा जो व्हायरसमधला ब्लॅकमध्ये दिसतो, हा जो व्हायरसमधला जो DNA किंवा RNA आहे तो रेप्लिकेट होतो. होस्ट सेलचं नेचर काय असणार आहे की तो होस्ट सेल काय करणार स्वतःला मल्टिप्लाय करतो. त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनेल्स आहे ते ऑर्गॅनेल्सचे तो यूज करतो, DNA सिंथेसिस करतो, RNA सिंथेसिस करतो, प्रोटीन सिंथेसिस करतो. मग अशा वेळेस हा आपला व्हायरस काय करतो, ह्या सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये इंटरफेअर करतो आणि काय करतो स्वतःला रेप्लिकेट करतो. ज्या प्रोसेसला आपण जिनोम रेप्लिकेशन म्हणतो. म्हणजेच याला स्वतःचं रेप्लिकेट होण्यासाठी काहीच नाही, बट होस्ट सेलमध्ये हा इंटरफेअर करतो, याच्यामध्ये जाऊन बाइंड होतो आणि काय करतो स्वतःच्या DNA किंवा RNAला हा रेप्लिकेट करतो. मग अशा वेळेस जेव्हा ही बायोसिंथेसिस होते तेव्हा हा व्हायरस मॅच्युअर्ड होतो आणि एका व्हायरसचं कन्वर्जन होतं मल्टिपल व्हायरसेसमध्ये. असेंब्लिंग म्हणजेच काय तर म्हणजे आता बघा इथे अनकोडिंग झालं म्हणजे व्हायरसमधले जे काही मटेरियल आहे ते अनकोड झाले होते. त्याच्यानंतर बायोसिंथेसिस होतं म्हणजे त्याचं रेप्लिकेशन होतं. रेप्लिकेशन झाल्यानंतर काय होतं अगेन असेंबल होतं म्हणजे अगेन जे काही एका व्हायरसमधलं जे काही कंटेंट आहे ते कंटेंट अगेन एकत्र होतं. असेंबल होणं म्हणजेच काय तर एकत्र होतात आणि काय होतं मॅच्युअर्ड होतात. म्हणजे असा एक व्हायरस होता, एक व्हायरसचं कन्वर्जन किती व्हायरसमध्ये झालं तर 4 व्हायरसमध्ये झालं. ठीक आहे, किंवा मल्टिपल व्हायरसमध्ये होते. तर मी मेन्शन करताना फक्त 4 मेन्शन केलं. मॅच्युरेशन किंवा असेंब्लिंग झाल्यानंतर काय करतं की हा जो व्हायरस आहे 2 स्टेजमध्ये एंटर करतं. आयदर हा बडिंग करतो किंवा लायसिस करतो. बडिंग म्हणजेच काय कम्प्लिटली होस्ट सेलला सुद्धा ब्रेकडाऊन करतो. म्हणजे याच्यामधला हा सेल आहे सपोज, तर याला सुद्धा हा ब्रेकडाऊन करणार फर्दर डेव्हलपमेंटसाठी किंवा हा लायसिस करणार आहे. म्हणजेच काय तर हा जो होस्ट सेल आहे होस्ट सेलच्या बाहेर निघणार. बाहेर निघाल्यानंतर जे काही फर्दर हेल्दी ऑर्गन्स असतात त्या हेल्दी ऑर्गन्सला हा इन्फेक्ट करणार किंवा विथ द हेल्प ऑफ स्नीजिंग कफिंग दुसऱ्या हेल्दी पर्सनला तो इन्फेक्ट करणार. जर हा बडिंगमध्ये गेल्यानंतर सुद्धा तेच होतं, मॅच्युरेशन होतं. मॅच्युरेशन झालं तर अगेन लायसिस होतं आणि अगेन हा काय करतो फर्दर ऑर्गन्स किंवा फर्दर हेल्दी पर्सन इन्फेक्ट करायला रेडी होतं. ओके, सो हे जे काही आपण स्टेजेस बघितले हे स्टेजेस आहे. ह्या स्टेजेस थ्रू कुठलाही व्हायरस काय होतो डेव्हलप्ड होतो. मग तो HIV असो, कोरोना असो, इन्फ्लुएन्झा असो किंवा हर्ब्स असो, सगळे जे व्हायरसेस आहे या स्टेजेस थ्रू डेव्हलप्ड होतात. मग अशा कंडिशनमध्ये अशा कुठल्याही प्रकारचं व्हायरसचं जर इन्फेक्शन झालं तर मग आपण काय करतो एक्सटर्नली ड्रग प्रोव्हाइड करतो. आपले ड्रग्स कुठे काम करतात तर हे जे काही याचे स्टेजेस आहे ह्या वेगवेगळ्या स्टेजेसवरती आपला ड्रग काम करतात आणि जे काही व्हायरसचं डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंटला इनिबिट करतात. जनरली आपले जे ड्रग्स आहे ह्या अनकोडिंग आणि पेनिट्रेशन ह्या 2 फेजेसवरती ह्या 2 स्टेजेसवरती वर्क करतात आणि इथेच ते त्यांचं जे काही डेव्हलपमेंट आहे त्याला प्रिव्हेंट करतात. आय होप तुम्हाला जे काही स्टेजेस किंवा व्हायरसेस आहे याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आलेली आहे आणि सगळे जे पॉईंट्स आहे तुम्हाला क्लिअर झाले आहे. अगेन हे जे व्हायरसेस आहे हे 2 टाईपचे असतात. एक असतात द DNA व्हायरस किंवा RNA व्हायरस. म्हणजे DNA व्हायरस म्हणजेच काय असे व्हायरस ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त DNA प्रेझेंट आहे. ठीक आहे, म्हणजे हा एक आपला व्हायरस आहे ज्याच्यामध्ये DNA म्हणजे डबल स्टँडर्ड DNA प्रेझेंट आहे. आणि अगेन याचा सेकंड क्लास ज्याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड म्हणून फक्त आणि फक्त RNA प्रेझेंट आहे. ओके, सो दिस वन इज अवर DNA अँड दिस वन इज अ RNA.
व्हायरसेस. आता DNA व्हायरसमुळे काही व्हेरियस डिसीज कॉज होतात आणि RNA व्हायरसमुळे वेगवेगळे डिसीज कॉज होतात. DNA व्हायरसेसमध्ये वेगवेगळे डिसीज कुठले, तर DNAमुळे स्किन डिसीज होतं, ब्रेन चिकन पॉक्स होतं. जनरली जो ब्रेन चिकन पॉक्स आहे तो चिल्ड्रेनमध्ये ऑब्झर्व होतं. अगेन जो RNA व्हायरसेस आहे, RNA व्हायरसमुळे HIV, एड्स, कॉमन कोल्ड, इन्फ्लुएन्झा A, B, C असे व्हेरियस डिसीज कॉज होतात. सो हे जे DNA आणि RNA व्हायरसेस आहे याच्यामुळं वेगवेगळे डिसीज कॉज होतात. अगेन जो RNA व्हायरसेस आहे, RNA व्हायरसेसला रेट्रो व्हायरस सुद्धा म्हणून मग क्लासिफिकेशनमध्ये जरी तुम्ही बघितलं तर असे ड्रग जे RNA व्हायरसेसला किल करतात त्यांना अँटी रेट्रो व्हायरस म्हणतात किंवा अँटी रेट्रो व्हायरल ड्रग म्हणतात. ठीक आहे. सो बेसिक जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला सगळे क्लिअर झालेले असणार. नाऊ हे जे अँटीव्हायरल ड्रग्स आहे त्यांचं जनरल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कशा प्रकारे शो करतात, तर ऑब्व्हियसली हे काय करणार, याच्या स्टेजेसवरती ॲक्ट होणार, त्याच्या स्टेजेसवरती जे काही डेव्हलपमेंट आहे त्याला प्रिव्हेंट करणार. हे काय करणार, फर्स्ट थिंग जे व्हायरसची डेव्हलपमेंट आहे ते व्हायरसच्या डेव्हलपमेंटला इनिबिट करणार. सेकंड जे अटॅचमेंट आणि पेनिट्रेशन होत होतं त्या पेनिट्रेशनला आणि अटॅचमेंटला तो इनिबिट करणार, म्हणजे फर्दर व्हायरस आपला डेव्हलप होणार नाही, त्याची कुठल्याही प्रकारची ग्रोथ होणार नाही. अगेन हा काय करतो, अनकोडिंगला सुद्धा स्टॉप करतो, म्हणजे इथे जे हा व्हायरस स्वतःला अनकोड करत होता त्या प्रोसेसला तो प्रिव्हेंट करतो. अगेन सिंथेसिस ऑफ न्यू व्हायरल इंटू होस्ट सेल त्याला प्रिव्हेंट करतो, म्हणजे इथे जे बायोसिंथेसिस किंवा जिनोम रेप्लिकेशन होतं त्या प्रोसेसला तो इनिबिट करतो. अगेन असेंबलिंग ऑफ द कंपोनंट्स ऑफ व्हायरसेस, म्हणजे जे नेक्स्ट स्टेज होती ज्याच्यामध्ये जो व्हायरस त्याच्यात जे काही कंपोनंट आहे त्याला असेंबल करतो, त्याला एकत्र करतो, तर त्या प्रोसेसला काही अँटीव्हायरल ड्रग प्रिव्हेंट करतात. अगेन जे रिलीज होत होतं व्हायरसेसचा फ्रॉम द होस्ट सेल त्या प्रोसेसला तो प्रिव्हेंट करतो. इथे बघा आता लायसिस किंवा जे काही रिलीज होतं व्हायरसेसची फ्रॉम होस्ट सेल त्या प्रोसेसला समटाईम्स आपले जे अँटीव्हायरल ड्रग आहे ते वर्क करतात. सो जे काही स्टेजेस आहे त्या स्टेजेसवरती आपले जे अँटीव्हायरल ड्रग आहे ते वर्क करतात. हे जे अँटीव्हायरल ड्रग्स आहे मेजरली 4 क्लासमध्ये क्लासिफाय झालं आहे. वेरियस नोट्समध्ये बुक्समध्ये तुम्हाला वेगवेगळे क्लासिफिकेशन पाहायला भेटणार अँटीव्हायरल ड्रग्सचे. इथे क्लासिफाय करताना मी याचे फक्त 4 क्लास मेन्शन केले आहे आणि जो 4th क्लास आहे त्याचे 3 सब क्लास आहे. ह्या सगळ्या क्लासिफिकेशनमध्ये आपले सिलेबसमधले सगळे ड्रग मेन्शन आहे, ज्यामधले मोस्ट कॉमन ड्रग आहे असायक्लोव्हिर आणि झिडोव्हिटिन, जो डायरेक्टली एक्झाममध्ये विचारला गेला आहे की राईट क्लासिफिकेशन ऑफ अँटीव्हायरल एजंट अँड राईट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन युजेस स्ट्रक्चर ऑफ असायक्लोव्हिर अँड झिडोव्हिटिन. बरेचदा सिंथेसिससुद्धा असायक्लोव्हिरचे विचारले गेले आहे. सो हे जे 2 ड्रग्ज आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बाकी याचे जे क्लासिफिकेशन आहे, फर्स्ट क्लास आहे अँटी हर्ब व्हायरस ड्रग, म्हणजेच काय तर असे ड्रग्ज जे हर्ब्सच्या ट्रीटमेंटसाठी हर्ब्सच्या इन्फेक्शनसाठी यूज केल्या जातात त्याला आपण अँटी हर्ब व्हायरस ड्रग म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला 3 ड्रग बघायचे आहे, आयडॉक्झिरिडिन, असायक्लोव्हिर अँड गॅनसायक्लोव्हिर. देन सेकंड वन आहे अँटी इन्फ्लुएन्झा व्हायरस, म्हणजेच काय तर इन्फ्लुएन्झा कॉज करणारे जे व्हायरस आहे त्यांना ट्रीटमेंट करायसाठी जे ड्रग यूज केले जाते. या कॅटेगरीमध्ये आपल्याला 2 ड्रग बघायचे आहे. फर्स्ट वन आहे अमॅन्टिडिन अँड सेकंड वन आहे रिमॅन्टिडिन. देन थर्ड वन आहे अँटी हिपॅटायटिस व्हायरस, म्हणजेच काय तर हिपॅटायटिस कॉज करणारे जे व्हायरस आहेत त्यांच्या अगेन्स्ट वर्क करणारे ड्रग, त्याच्यामध्ये लॅम्युद्दीन आणि रिबावॅरिन आहे. आणि 4th कॅटेगरी आहे अँटी रेट्रो व्हायरस, म्हणजेच काय असे व्हायरस ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त RNA प्रेझेंट आहे. ओके, सो रेट्रो वर्ड क्लिअर आहे. सो रेट्रो व्हायरस म्हणजेच काय तर ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त RNA प्रेझेंट आहे. याच्यामध्ये 3 कॅटेगरी येतात. फर्स्ट आहे न्यूक्लिओसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टर इनिबिटर, म्हणजेच काय हा एक एन्झाईम आहे जो व्हायरसेसमध्ये प्रेझेंट आहे, याला इनिबिट करायचं काम हे आपले ड्रग करतात, जे झिडोव्हिटिन, डिडानोसिन आणि लॅम्युद्दीन आहे. सेकंड वन आहे नॉन न्यूक्लिओटाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेड इनिबिटर, हा सुद्धा एक एन्झाईम आहे ज्याला इनिबिट करायचं काम करतो आपला ड्रग, त्याच्यामध्ये आपल्याला डिलॅव्हर्डिन बघायचं आहे. थर्ड वन आहे प्रोटीएज इनिबिटर, ज्याच्यामध्ये आपल्याला रिटोनाविर बघायचे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन. नाउ द फर्स्ट ड्रग इज असायक्लोव्हिर. Students, acyclovir, it is a synthetic analog of purine nucleosides, specially guanines. आता प्युरिन न्यूक्लिओसाइड्स म्हणजेच काय तर DNA सिंथेसिसमध्ये आपल्याला माहिती आहे
DNA किंवा RNA सिंथेसिसमध्ये जे नायट्रोजिनस बेसेस यूज केले जाते त्याच्यामध्ये प्युरिन आणि पॅरामिडिन असे 2 नायट्रोजिनस बेसेस असतात. प्युरिनमध्ये काय येतं तर प्युरिनमध्ये ॲडेनिन आणि ग्वायनिन असते आणि पायरिमिडिनमध्ये काय तर थायमिन आणि सायटोसिन असते विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ DNA किंवा RNA. हे मोस्ट इसेन्शियल आहे, एक बेसिक स्ट्रक्चर आहे, बेसिक बॅकबोन आहे फॉर द सिंथेसिस ऑफ DNA अँड RNA. तर हा जो आपला असायक्लोव्हिर आहे, स्पेशली जो प्युरिन नायट्रोजिनस बेस आहे गॉनिनचा ॲनालॉग आहे. म्हणजेच काय तर आता फॉर एक्झाम्पल हा व्हायरसमधला DNA आहे आणि याच्यामध्ये जे नायट्रोजिनस बेसिस प्रेझेन्स आहे ॲडेनिन, ग्वायनिन, थायमिन आणि सायटोसिन. तर हा आपला ड्रग काय करणार, ग्वायनिनला रिप्लेस करणार. ग्वायनिनसारखा हा दिसतो, ठीक आहे. मग हा काय करणार, जो DNA मधला ग्वायनिन आहे हा ग्वायनिनच्या जागी जाऊन बसणार. सो असायक्लोव्हिर काय करतो, जो ग्वायनिनची पोझिशन आहे या ग्वायनिनमध्ये जाऊन बसतो. सो रेप्लिकेट करताना काय होणार, जे नायट्रोजिनस बेस आहे याच्या सिक्वेन्समध्ये अल्टरेशन होणार आणि डिफेक्टिव्ह DNA सिंथेसिस होणार. जर डिफेक्टिव्ह DNA सिंथेसिस झाला तर काय होणार, जो काही पर्टिक्युलर व्हायरस आहे त्या व्हायरसची ग्रोथ होणार नाही, डेव्हलपमेंट होणार आहे नाही, प्रोटीन सिंथेसिस होणार नाही आणि ओव्हरऑल काय होणार, ग्रोथ डिक्रीज होणार आणि आपला जो व्हायरस आहे तो डेथ होणार, त्याची जी ग्रोथ आहे ते स्टॉप होणार. सो अशा प्रकारे आपला जो ड्रग आहे तो वर्क करतो. म्हणूनच हा जो आपला ड्रग आहे त्याला आपण प्युरिन न्यूक्लिओसाइड ॲनालॉग म्हणतो. हा जो असायक्लोव्हिर आहे हा एक प्रो ड्रग आहे. म्हणजेच काय तर व्हायरसच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर हा काय होतं, ॲक्टिवेट होतं. आफ्टर मेटाबॉलिझम हा ॲक्टिवेट होतो, ठीक आहे. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर असायक्लोव्हिर. याच्यामध्ये प्युरिन बेस प्रेझेंट आहे. ही जी रिंग आहे आपल्याला सगळ्यांना ओळखीची आहे की प्युरिन न्यूक्लिओटाईडमध्ये ही रिंग प्रेझेंट असते, ज्याला एक साईड चेन अटॅच्ड आहे, ठीक आहे. फक्त ही एवढी साईड चेनच आठवण ठेवायची, बाकी एवढं स्ट्रक्चर आपण इझिली आठवण ठेवू शकतो. केमिकली हा जो कंपाऊंड आहे याचं नाव आहे 2-amino-9-2-hydroxy-ethoxy-methyl 1H प्युरिन 6-ONE, म्हणजेच काय तर कीटोन कंपाऊंड. ओके, सो दिस इज द IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अवर असायक्लोव्हिर. हा जो असायक्लोव्हिर आहे कशा प्रकारे त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो, तर फर्स्ट थिंग हा आपला प्रो ड्रग आहे. म्हणजेच काय, व्हायरसमध्ये गेल्यानंतर हा ॲक्टिवेट होतो, त्याच्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. असायक्लोव्हिर हा रिॲक्ट होतो विथ द हेल्प ऑफ एन्झाईम थायमिडिन कायनेस सोबत. थायमिडिन कायनेस हा एक हर्ब व्हायरस आहे, म्हणजेच हर्बमध्ये प्रेझेंट असतो, जो कन्वर्ट करतो असायक्लोव्हिरला असायक्लोव्हिर मोनोफॉस्फेटमध्ये. अगेन हा असायक्लोव्हिर मोनोफॉस्फेट कन्वर्ट होतो असायक्लोव्हिर डायफॉस्फेटमध्ये. अगेन हा कन्वर्ट होतो ट्रायफॉस्फेटमध्ये विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम लाईक ग्वानिलेट कायनेज अँड पायरुवेट कायनोज. ही जी फॉस्फोरायलेशन प्रोसेस आहे ज्यामध्ये आपला असायक्लोव्हिर कन्वर्ट होतो मोनोफॉस्फेट, देन डायफॉस्फेट आणि ट्रायफॉस्फेटमध्ये, ह्या प्रोसेसला आपण फॉस्फोरायलेशन म्हणतो. जेव्हा आपला असायक्लोव्हिर ट्रायफॉस्फेट हा सिंथेसिस होतो तो त्याचा ॲक्टिवेट फॉर्म होतो, ठीक आहे. हा फॉर्म काय करतो, मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. 2 वेनी आपला जो असायक्लोव्हिर आहे तो त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. फर्स्ट काय करतो, हा इनिबिट करतो व्हायरल DNA पॉलिमरेज. DNA पॉलिमरेज काय आहे तर हा एक एन्झाईम आहे जो काय करतो DNAच्या सिंथेसिसला हेल्प करतो, ज्याच्याबद्दल आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा डिस्कस केलं आहे. अगेन हा काय करतो, चेन टर्मिनेट करतो. म्हणजेच काय करतो, जे काही चेन सिंथेसिस होते त्याला ब्रेकडाऊन करतो. सो ओव्हरऑल आपला असायक्लोव्हिर काय करतो, जो DNA सिंथेसिस आहे त्याला डिक्रीज करतो. DNA सिंथेसिस जर डिक्रीज झाला तर काय होणार, रेप्लिकेशन डिक्रीज होणार आणि जी काही ग्रोथ होत आहे बॅक्टेरियाची ते डिक्रीज होणार. सो अशा प्रकारे आपला जो असायक्लोव्हिर आहे त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. असायक्लोव्हिरची एक सिंगल स्टेप सिंथेसिस आहे, ज्याच्यामध्ये ग्वानिन हा आपला प्रिकर्सर आहे. ग्वानिनची रिॲक्शन होते 2 कंपाऊंडसोबत. फर्स्ट आहे 2-chloromethoxy-ethyl benzoate. हा मेन प्रिकर्सर आहे ज्याची याच्यासोबत रिॲक्शन होते. अगेन इन प्रेझेन्स ऑफ धिस कंपाऊंड दिस रिॲक्शन गेट ऑकर्स. जेव्हा आपला ग्वानिन हा आपला सेकंड प्रिकर्सर सोबत रिॲक्ट होतो तेव्हा काय होतं, ग्वानिनमधला एक हायड्रोजन रिॲक्ट होतो क्लोरीन कंपाऊंड सोबत अनादर प्रिकर्सर सोबत. ह्या दोघांची रिॲक्शन होऊन काय होतं की HCl दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड हे रिलीज होते आणि हा जो कंपाऊंड आहे इथे जाऊन अटॅच्ड होतं. बाकी जी आपली ग्वानिलची चेन आहे ते ॲज इट इज आहे आणि हा जो CH2O आहे हा नायट्रोजनला जाऊन अटॅच होतं. बाकी जी चेन आहे ते ॲज इट इज आहे. बघा आता
हा CH2 ॲज इट इज O ॲज इट इज CH2 अगेन O, आणि हा जो CO आहे दॅट इज C डबल बॉन्ड O कीटोन, आणि C6H5 म्हणजेच काय आपली बेन्झिन रिंग. आता इथे C6H5 न लिहिता इथे बेन्झिन रिंग लिहिलं आहे, तुम्ही इथे सुद्धा बेन्झिन रिंग लिहू शकता. आणि काय होतं इंटरमिडिएट 1 हा आपला फॉर्म होतो. हा इंटरमिडिएट जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड दॅट इज NaOH सोबत रिॲक्ट होतो तेव्हा काय होतं, हा जो सोडियम आयन्स आहे हा रिॲक्ट होतो ह्या कंपाऊंड सोबत दॅट इज कीटोन सोबत रिॲक्ट होतो. आणि काय होतं की कीटोनसोबत रिॲक्ट झाल्यानंतर काय होतं, हा अल्कोहोल जो NaOH मध्ये प्रेझेंट आहे हा याला रिप्लेस करतो आणि इथे जाऊन बाउंड होतो. सो फायनल काय होतं, असायक्लोवीर हे फॉर्म होतं. अगदी सिंपल अशी सिंथेसिस आहे आपल्या कंपाऊंडची. फक्त जे काही कंपाऊंड आहे प्रिकर्सर आहे ते तुम्हाला आठवण ठेवायचे आहे, बाकी सिंथेसिस हे खूप इझी आहे. देन वी हॅव फार्माकोकायनेटिक्स. हा ड्रग मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि मोस्ट कॉमनली विचारला गेला आहे. सो याची फार्माकोकायनेटिक युजेस आणि ADR सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. सो फार्माकोलॉजीमध्ये सुद्धा तुम्ही हे पॉईंट्स यूज करू शकता. फक्त फार्माकोलॉजीमध्ये काय आपल्याला सिंथेसिस लिहायचं नसतं, स्ट्रक्चर लिहायचं नसतं, बट ADR फार्माकोकायनेटिक्स आणि युजेस लिहायचे असतात, सेम असतात. फार्माकोकायनेटिक्स काय तर ओरली हा आपला ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो. हा ड्रग लिव्हरमध्ये मेटाप्लाइज्ड होतो, एक्सक्रीट होतो विथ द हेल्प ऑफ युरिन, आणि याचा हाफ दॅट इज हाफ लाईफ किती आहे तर 3 hours. देन हा जो आपला ड्रग आहे यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ हर्ब सिम्पल व्हायरसच्या इन्फेक्शनसोबत. अगेन इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ कोल्ड सोर्स अराउंड द माउथ. म्हणजेच हा एक हर्ब्स व्हायरसचा इन्फेक्शन आहे ज्याच्यामध्ये सोर्स म्हणजेच माउथच्या अराउंड फोडं येतात, त्याला आपण कोल्ड सोर्स म्हणतो. त्याच्या ट्रीटमेंटसाठी हा यूज होतो. अगेन इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ सिंगल अँड चिकन पॉक्स. सोर्स, अल्सर, पेन इन गम्स, नोशिया, ओमेंटिंग, हेडियाक डिझिनेस हे याचे कॉमन ADRs आहे. देन नेक्स्ट ड्रग आहे अमॅन्टिडिन अँड रेमेंटेडिन. हे जे 2 ड्रग आहे एकमेकाचे ॲनालॉग्स आहे. आता अमॅन्टिडिनचं स्ट्रक्चर बघा, खूप सिम्पलचं स्ट्रक्चर आहे आणि रेमेंटिडिनचं स्ट्रक्चर सेम आहे. फक्त एक जो कार्बन आहे 2 कार्बन इथे एक्स्ट्रा ॲड झालेले आहे, बाकी स्ट्रक्चर ओव्हरऑल सेम आहे. हा जो अमॅन्टिडिन ड्रग आहे याला केमिकली 1 अमिनो ॲडामॅन्टाईन सुद्धा म्हटलं आहे आणि याचा मिथिल डेरिव्हेटिव्ह सुद्धा ॲक्टिवेट आहे. हा कशाप्रकारे त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो तर हा अनकोडिंगला इनिबिट करतो, म्हणजे जो व्हायरस अनकोडिंग करतो तर ह्या प्रोसेसला हा इनिबिट करतो. आणि जनरली पार्किन्सन्स डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज होतो. पार्किन्सन डिसीज म्हणजेच काय तर हा नर्वस सिस्टीमचा एक डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये डोपामाइनची लेवल हे बॉडीमध्ये कमी होते आणि ट्रिमर्स येतात हार्टमध्ये, म्हणजेच काय थरथरी सुटते त्याला आपण म्हणतो. सो याच्या ट्रीटमेंटसाठी हा अमॅन्टिडिनचा यूज होतो. त्याचाच ॲनालॉग आहे, त्याचंच डेरिव्हेटिव्ह आहे रेमेंटिडिन. सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे बट हा मोर इफेक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू अमॅन्टिडिन. देन नेक्स्ट ड्रग आहे आपल्या गॅनसायक्लोव्हिर. गॅनसायक्लोव्हिरचं स्ट्रक्चर बघा सेम आहे असायक्लोव्हिरच्या स्ट्रक्चर सारखं. असायक्लोव्हिरच्या स्ट्रक्चरमध्ये जी साईड चेन प्रेझेंट आहे ती साईड चेन गॅनसायक्लोव्हिरच्या स्ट्रक्चरमध्ये डिफरंट आहे. बाकी जे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे म्हणजे जी आपली प्युरिन रिंग आहे ती रिंग सेम आहे. सो इझिली तुम्ही स्ट्रक्चर आठवण ठेवू शकता हे जे काही स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी आहे याच्यावरून. ठीक आहे, गॅनसायक्लोव्हिर सुद्धा सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो ॲज दॅट ऑफ अवर असायक्लोव्हिर. देन नेक्स्ट ड्रग आहे आयडॉक्झोयुरेडिन अँड झिडोविटिन. हे जे 2 ड्रग आहे या 2 ड्रग आपले पायरेमिडिन ॲनालॉग्स आहे, म्हणजे याच्यामध्ये पायरेमिडिन रिंग प्रेझेंट आहे, सिंगल रिंग प्रेझेंट आहे. बाकी हे जे 2 कंपाऊंड आहे ह्या दोन्ही कंपाऊंडचं स्ट्रक्चर जवळजवळ सेम आहे. जिथे नायट्रोजनला एक पेंटोज रिंग अटॅच्ड आहे, त्याच्यामध्ये बघा ऑक्सिजन आहे म्हणजे आपलं शुगर मॉइटी म्हणू शकतो, ही रिंग अटॅच्ड आहे. फक्त काय तर बघा आता आयडॉक्झिरेटिनमध्ये एक आयोडीन अटॅच आहे, झिरोडिनमध्ये बघा एक मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि हा इथे जो पेंटोज रिंग आहे ते एक अल्कोहोल प्रेझेंट आहे आणि ती N3 प्रेझेंट आहे. तुम्ही लिहिताना असंही लिहू शकता किंवा डायरेक्ट N3 सुद्धा लिहू शकता. बाकी स्ट्रक्चर सेम आहे. हा जो आयडॉक्झियुरिडिन आहे अँटी हर्ब व्हायरस आहे आणि DNA सिंथेसिसला इनिबिट करतो. झिडोविटिन जो ड्रग आहे याला अनादर नेम आहे अजिटोथायमिडिन, जो यूज करतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ HIV आणि एड्स. हा कशाप्रकारे त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो तर जो सिंगल स्टँडर्ड व्हायरल RNA असतो विथ द हेल्प ऑफ रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन हा व्हायरस काय करतो त्याला DNA मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे सिंगल RNAला काय करतो डबल RNA मध्ये
कन्वर्ट करतो, ज्याला आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. हा जो आपला झिडोविडिन आहे हा काय करतो, ह्या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसला इनिबिट करतो. जसं D1A डिपेंडेंट RNA पॉलिमरेज हा एन्झाईम लागतो ज्याला हा इनिबिट करतो. सेम जो आपला डिडॅनोसिन आहे सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो, हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनला इनिबिट करतो आणि एड्स आणि HIV ट्रीटमेंटसाठी यूज करतो. याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर हा आपला एक प्युरिन बेस आहे, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर सेम गॅनसायक्लोव्हिर आणि असायक्लोव्हिर सारखे आहे, फक्त जे साईडची चेन आहे ती चेन डिफरंट आहे. देन नेक्स्ट जे ड्रग आहे ते आहे झॅल्सिटाबिन आणि लॅम्युदिन. आता हे जे 2 ड्रग आहे हे आपले पायरामिडीन ॲनालॉग आहे, म्हणजे याचं स्ट्रक्चर ॲडॉक्झिरिडिन आणि झिडोडिन सारखं आहे आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शनसुद्धा सेम आहे की हे काय करतात, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनला इनिबिट करतात. म्हणजे RNAचं कन्व्हर्शन जेव्हा DNA होत होतं त्या प्रोसेसला हा इनिबिट करतो. स्ट्रक्चर बघा, आता स्ट्रक्चर ह्या दोघांचं सेम आहे, फक्त एक सिंगल चेंजेस आहे. जो लॅम्युदिन आहे याच्यामध्ये एक सल्फर ग्रुप प्रेझेंट आहे आणि झॅल्सिटाबिनमध्ये कुठल्याही प्रकारचा सल्फर ग्रुप प्रेझेंट नाही आहे, बाकी स्ट्रक्चर सेम आहे. सो स्ट्रक्चर कुठल्याही प्रकारचं हार्ड नाही आहे स्टुडंट्स, फक्त काय आहे ना आपल्याला प्रॅक्टिस करायची असते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, मी नेहमी सांगते. स्ट्रक्चर हार्ड नाही आहे. मुलांना असं वाटतं की मेडिसिनल केमिस्ट्री आहे तर स्ट्रक्चर आहे आणि स्ट्रक्चर खूप हार्ड आहे, बट काय होतं की तुम्ही एका पेजमध्ये सगळे ड्रग्स लिहून घ्या, एक छान अशी नोट्स प्रिपेअर करा आणि त्याची रिव्हिजन नेहमी करत राहा. जर तुम्ही रिव्हिजनच करणार नाही तर तुम्हाला स्ट्रक्चर कसं आठवणार. कंटिन्युअसली रिव्हिजन केलं, कंटिन्युअसली स्ट्रक्चर काढून बघितले तर मी सांगते तुम्हाला मेडिसिनल केमिस्ट्री बिलकुल हार्ड नाही. मेडिसिनल केमिस्ट्रीसारखा इझी सब्जेक्ट नाही आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला थिअरी लिहायची नसते, फक्त मोजके पॉईंट लिहायचे असतात आणि तेच पॉईंट बरोबर असणं गरजेचं आहे. स्ट्रक्चर लिहायचे असतात, जे स्ट्रक्चर लिहिणं गरजेचं आहे आणि ते करेक्ट असणं गरजेचं आहे. नाहीतर बाकी थेरॉटिकल आपल्याला भरपूर सब्जेक्ट असतात, सुटिक्स वगैरे, त्याच्यामध्ये भरपूर थेरी लिहायचं असते. पण मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये तसं नसतं, फक्त मोजके पॉईंट्स लिहायचे आणि तुम्ही इझिली मार्क्स घेऊ शकता. फक्त प्रॅक्टिस करणं आणि रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. ओके, सो नेक्स्ट ड्रग आहे आपला रिबावायरिन. रिबावायरिनचं स्ट्रक्चर थोडं चेंज आहे, याच्यामध्ये स्ट्रक्चरल सिमिलरिटी नाही आहे. हा हटके आहे थोडं, बट हार्ड नाही आहे, इझिली करू शकता. हा काय करतो तर RNA सिंथेसिसला इनिबिट करतो आणि जे काही mRNAची कॅपिन आहे म्हणजे प्रोटीन सिंथेसिस आहे, प्रोटीन सिंथेसिसला इनिबिट करतो. हा यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ हेपॅटायटिस C इन्फेक्शन अँड अदर व्हायरल इन्फेक्शन. ओके, क्लिअर आहे आतापर्यंत सगळ्यांना जे काही ड्रग झाले. देन नेक्स्ट ड्रग आहे प्रोटीएज इनिबिटर. प्रोटीएज इनिबिटर हे काय करतात तर जो व्हायरस आहे, व्हायरसमध्ये एक नॉर्मल प्रोसेस कॅरीड आउट होते, ज्याच्यामध्ये स्पेशली HIV व्हायरसच्या ट्रीटमेंटसाठी, HIV एड्सच्या ट्रीटमेंटसाठी ह्या प्रोटीएज इनिबिटरचा यूज होतो. HIV एड्स जो व्हायरस असतो त्याच्यामध्ये काय होतं तर HIV-1 प्रोटीएज हा एक एन्झाईम आहे जो काय करतो, प्रोटीन प्रिकर्सरला हेल्प करतो फॉर द कन्वर्जन ऑफ प्रोटीन इनटू अनदर मेन इम्पॉर्टंट प्रोटीन. म्हणजे हा एक प्रोटीन आहे जो कन्वर्ट होतो स्मॉलर फ्रॅग्रंट्समध्ये. हा प्रोटीनचा स्मॉलर फ्रॅगमेंट्स आहे. हा स्मॉलर फ्रॅगमेंट्स काय करतो, जो HIV व्हायरस आहे त्याच्या ग्रोथ, रेप्लिकेशन अँड इन्फेक्टिव्हिटीला इन्क्रीज करतो. ठीक आहे, सो HIV-1 प्रोटीएज हा काय करतो, प्रोटीन प्रिकर्सरला स्टिम्युलेट करतो, ज्याच्यामुळे काय होतं प्रोटीनचं कन्वर्शन होतं स्मॉलर फ्रॅग्मेंटमध्ये, जो काय करतो ग्रोथ करतो, रेप्लिकेशन करतो. आपला हा जो प्रोटीएज इनिबिट काय करतो, हा जो HIV-1 प्रोटीएज आहे याचा फंक्शनला इनिबिट करतो. सो याचंच जर फंक्शन इनिबिट झालं तर काय होणार, कुठल्याही प्रकारचं प्रोटीन फ्रॅगमेंट फॉर्म होणार नाही आणि ग्रोथ होणार नाही. सो अशा प्रकारे हे प्रोटीएज इनिबिटर त्याचं जनरल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. ह्या कॅटेगरीमध्ये आपल्याला 3 ड्रग बघायचं आहे, सॅक्विनावीर, इंडियानावीर आणि रिटोनावीर. हे 3 ड्रग्स आहे. 3 ड्रग्सचं स्ट्रक्चर आता थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, अदर ड्रग्सच्या स्ट्रक्चरसारखं नाही आहे. सॅक्विनावीरचं स्ट्रक्चर आता तुम्हाला स्क्रीनमध्ये शो होत असणार, थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, बट गाईज ट्रस्ट मी, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, सो नेक्स्ट जो ड्रग आहे तो आहे आपला इंडिनावीर. इंडिनावीरचं स्ट्रक्चरसुद्धा थोडं कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे, स्क्रीनमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर दिसत असणार आणि हे स्ट्रक्चर तुम्हाला नोट्समध्ये सुद्धा प्रोव्हाइड होणार. नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होणार. देन नेक्स्ट आहे रिटोनावीर. रिटोनावीरचं स्ट्रक्चरसुद्धा थोडं कॉम्प्लिकेट आहे.
but we know practice makes man perfect. Okay, so this is all about our antiviral drug. I hope तुम्हाला लेक्चर आवडलं असणार आणि सगळे जे ड्रग्स आहेत ते इझिली क्लिअर झाले असणार. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.